नमस्कार, मी स्वप्नजा जाधव, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन कोच, पेरेंटिंग ट्रेनर अँड काउन्सिलर. पितृपक्ष आणि पालकत्व या विशेष सिरीजच्या दुसऱ्या भागामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आपण पाहत आहोत की पितृपक्षामध्ये नक्की आपली कशी समज असायला हवी. मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की प्रार्थना कशी करायची, नक्की का करायची, त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे. जर मागचा एपिसोड तुम्ही मिस केला असेल तर नक्की समजून घ्या आणि मुलांनाही सहभागी करा. आज आपण पाहणार आहोत जे विधी सगळे केले जातात, दानधर्म केलं जातं, वेगवेगळ्या पदार्थ बनवले जातात, त्याचा प्रसाद बनवला जातो, पूजा केली जाते. तर हे सगळे विधी करताना कधी-कधी काही जणांच्या मनामध्ये शंका असते, की "अरे, मला व्यवस्थित जमेल का? माझ्या हातून काही चुकणार तरी नाहीये ना? किंवा मला याची पूर्ण माहितीच नाहीये. आतापर्यंत घरातलेच मोठे लोकं करत होते. आता मला ते जमणार आहे का?" तर या सगळ्या भीतींना आपल्याला पहिल्यांदा बाजूला ठेवायचं आहे. कारण पालकांनो, तुम्ही हे लक्षात ठेवा, की तुमची एखादी अनकॉन्शियस भीती जी आहे, म्हणजे बॅकग्राऊंडला तुमच्या मनामध्ये भीती आहे आणि भीतीपोटी तुम्ही ती गोष्ट करत आहात किंवा ते करताना सतत तुमच्या मनामध्ये डाऊट आहेत. त्याचा परिणाम आपल्या मुलांवरती सुद्धा इनडायरेक्टली होत आहे. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट करताना त्याच्या मागची समज असणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपली मुलं त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये व्यवस्थित कार्य करू शकतील, समजेनुसार प्रार्थना करू शकतील आणि त्याचा भरपूर लाभ त्यांना मिळेल. तर आता जे विधी होतात किंवा जे पूजा-पाठ केले जातात किंवा प्रसाद बनवला जातो, तेव्हा तुम्हाला सहजासहजी ज्या गोष्टी शक्य आहेत, तुम्ही करतच आहात, तर त्या गोष्टी तुम्ही सहजपणे करू शकता. पण माझं चुकेल का किंवा काय होईल याची भीती बाळगण्यापासून आपली भावना चेक करणं खूप जास्त गरजेचं आहे. परमेश्वराची कोणतीही आराधना करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, तर आपल्या मनाची शुद्धी. आपल्या त्याच्या पाठीमागचं इंटेन्शन, भावना जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही कोणती वस्तू भगवंताला अर्पण करत आहात, तुम्ही काय दानधर्म करत आहात, याच्यापेक्षा त्याच्या मागची तुमची फीलिंग खूप जास्त महत्त्वाची आहे. खूप साऱ्या प्रचलित गोष्टी, पौराणिक कथा आहेत, जे आपल्याला हेच सांगत असतात, की भगवंत हा फक्त भक्तीचा भुकेला आहे. तुमची मानसिक शुद्धता, तुमच्या मनाची प्युरिटी खूप जास्त काम करते, ना की तुम्ही काय अर्पण करताय, काय दाखवताय याच्यापेक्षा. तुम्हाला जर 30-40 पदार्थ करणं नाही जमलं तरी सुद्धा ठीक आहे. तुम्हाला ती प्रचलित कथा तर माहितीच आहे. श्रीकृष्णाची जेव्हा तुला करायची वेळ होती, त्यावेळेला फक्त रुक्मिणीने एक तुलसीपत्र ठेवलं आणि मग श्रीकृष्णाचं पारडं ऑटोमॅटिकली वरती गेलं. म्हणजे एका तुळशी पत्राने सुद्धा श्रीकृष्णाचं मन जिंकलं होतं. कारण त्याच्या मागचा भक्तिभाव, त्याच्या पाठीमागची मनाची शुद्धता खूप महत्त्वाची होती. त्यामुळे तुम्हाला काय करता येतंय, किती विधी तुम्ही करताय याच्यापेक्षा तुम्ही लक्ष यावरती ठेवू शकता. मला सहजासहजी जे शक्य आहे ते तर मी करतच आहे आणि मग त्याच सोबत जर मला काहीच जमणार नसेल, तर एक फूल अर्पण करून पूर्वजांसाठी मी प्रार्थना करू शकते का? मनामध्ये ते ग्रॅटिट्यूड फीलिंग माझ्या भावना येऊ शकतात का? की धन्यवाद, मी आज जे काही आहे ते तुमच्यामुळे आहे. मी आज इथे बोलतीये, इतक्या लोकांना मार्गदर्शन करतेय ते तुमच्यामुळे आहे. पूर्वजांना इतकं जरी तुम्ही जसं की मी आता बोलले, की जे काही माझ्यामुळे कॉन्ट्रिब्युशन होतंय समाजामध्ये, त्याच्यासाठी तुमचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत, तर मनापासून धन्यवाद. हे जितके भावना तुम्ही क्रिएट करू शकाल आणि मुलांना सुद्धा फीलिंग जोडायला शिकवाल, तर त्याचा लाभ त्यांना जास्तीत जास्त मिळणार आहे आणि त्यानीच मानसिक शुद्धी होते. त्या मनाची प्युरिटीच काम करते. जसं तुम्हाला माहिती आहे श्रीकृष्णाने सुदामाचे पोहे खाल्ले. तर एका गरिबाघरचं अन्न देव स्वीकारतो, नाही स्वीकारतो. आपल्या मनात खूप लाखो शंका-कुशंका असतात. अरे, या पर्टिक्युलर माझ्या रिलेटिव्हनी हे केलेलं आहे, माझ्या मैत्रिणीने इतकं सुंदर केलं, मला जमणार आहे का? हा विचार करण्यापेक्षा मला काय जमू शकतं आणि माझ्या मनामध्ये किती भाव आहेत, याला जास्त महत्त्व आहे. शबरीची बोरं तुम्हाला माहीत आहेत, की रामाने शबरीची उष्टी बोरं सुद्धा खाल्ली आणि का खाल्ली? तर भक्तीपोटी खाल्ली. तर भगवंत तुम्ही जे शुद्ध भावनेनं अर्पण कराल त्याचा स्वीकार करणार आहे. तसंच तुमचे पितृ पण तुम्ही शुद्ध भावनेनं जे अर्पण कराल त्याचा स्वीकार करणार आहेत आणि तुमच्यावरती सतत प्रेमाचा वर्षाव करणार आहेत. आशीर्वाद तुम्हाला पाठवत राहणार आहेत आणि म्हणूनच भावना खूप महत्त्वाच्या आहेत. तर अशा पूर्ण प्युअर अंतःकरणाने मन शुद्ध करून तुम्ही तुमच्या पितृंसाठी प्रार्थना करू शकता.
जितकं जास्त शक्य आहे, तितके जास्त भावना आणायचा प्रयत्न करा. जसं की ज्या गोष्टी आपल्याला त्यांच्यामुळे मिळालेल्या आहेत, त्या गोष्टी तुम्ही म्हटल्या की इतक्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये आहेत आणि त्या पूर्वजांमुळे आहेत. तर त्यामुळे त्यांच्यासाठी मनापासून मी धन्यवाद म्हणतो. अशा पद्धतीने तुम्ही ग्रॅटिट्यूडच्या फीलिंगमध्ये दिवसभर राहणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप साऱ्या फॅमिलीजमध्ये पूजा असते, गडबड असते, धावपळ असते आणि मग त्यावेळेला आपण स्वतःच्या जेवणाकडे कधी-कधी दुर्लक्ष करतो. कधी-कधी मुलांच्या जेवणाकडे दुर्लक्ष होतं. कधी-कधी पूजेमध्ये थोडंसं काहीतरी इकडे-तिकडे होतं आणि मग त्याच्यावरून घरामध्ये आकांडतांडव होतो, वाद होतात किंवा मग हे असं करायचंच नव्हतं, मग मी चुकीचंच केलं, मग आता काय होणार आहे? यामुळे आपण नकारात्मक भावनेमध्ये राहतो. कधी-कधी किचनमध्ये खूप जास्त छान पद्धतीने पूजा प्रसाद बनत असतो, पण हॉलमध्ये मोठ्या आवाजामध्ये टीव्ही लावलेला आहे आणि सगळ्या फॅमिलीचं लक्ष त्याच्यामध्ये नाहीये. तर काही लोकं तिकडे ड्रॉइंग रूममध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहत आहेत, निगेटिव्ह न्यूज ऐकत आहेत. म्हणजे त्यांचं ध्यान जे आहे ते वेगळ्या गोष्टींकडे आहे. सुट्टी तर काढलेली आहे, पण लोकं दुसऱ्या गोष्टींमध्ये बिझी आहेत. तर असं करून आपण खरंच आत्मीयतेनं श्राद्ध पक्ष करत आहोत का? आपण खरी श्रद्धांजली देत आहोत का? याचा पण आपण विचार करायला हवा. छोट्याशा चुका कोणाकडून झाल्या, मुलांच्याकडून पाणी सांडलं, काय झालं, की आपण लगेच किती गोंधळ घालतो, किती दंगा करतो. तर त्या दिवशी शांत अंतकरणानं, मनाने, भावना शुद्ध ठेवून आपण तो प्रसाद बनवणं हे जास्त गरजेचं आहे. दिवसभर आपण प्रसादच बनवतोय आणि 4-5 तास झालं मुलं आपली टीव्हीच बघत बसलेली आहेत. तर हे पण किती बरोबर आहे याचा पण आपण विचार करायला पाहिजे. तर मुलांना इन्व्हॉल्व करून, आपण छोटंसंच करून, पण किती व्यवस्थित पद्धतीने आपण ही प्रार्थना करू शकतो, याच्यावरती तुम्ही विचार करायला पाहिजे. चला तर मग तुमचे काही क्वेशन्स असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुमच्या घरामध्ये तुम्हाला काय अनुभव आला? छोट्या-छोट्या गोष्टीवरून पूजा-अर्चा असताना वाद होतात का? आणि त्याने मनं नाराज होतात का? हे पण तुम्ही लिहू शकता. तुम्ही लिहू शकता की कधी-कधी पूजा करताना मनामध्ये सतत डाउट्स येतात आणि मग त्याचा चुकीचा परिणाम होईल का अशी भीती वाटत राहते. तर या सगळ्या भीती आपण इथे सोडणार आहोत. तुमचे काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही लिहिणार आहात आणि मुलांना संपूर्ण समज देऊन घरामधलं वातावरण मंगलमय ठेवून, जसं एका मंदिरामध्ये शांत सुंदर वातावरण असतं, प्रसन्न वातावरण. माझं घर वर्षातले 365 दिवस इतकंच शांत मंगलमय राहिलं पाहिजे आणि ती माझी जबाबदारी आहे. जर ही जबाबदारी पालकांनी घेतली, तर मग कोणताही सण येऊ दे, कोणतीही घटना असू दे, तर प्रत्येक वेळेला आपण समजेनुसार कार्य करू शकू. आणि ही सगळ्यात मोठी देणगी असणार आहे तुमच्या पुढच्या जनरेशनला. आणि तुम्ही जर हे करू शकलात, तर तुमचे पितृ तुमच्यावरती खूप खुश होणार आहेत, आनंदी होणार आहेत आणि जास्तीत जास्त त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. थँक यू सो मच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये अजून अशीच क्लॅरिटी घेऊन.